यानंतरची बातमी बीड मधली आहे। सतीश भोसले उर्फ खोक्या याची पत्नी तेजू भोसले हे अजित पवारांच्या भेटीला गेल्याचं समजलेलं होतं। बीड जिल्ह्यातल्या पक्ष कार्यालयात या तेजू भोसलेनं अजित पवारांची भेट घेतली। वन विभागानं सतीश भोसले उर्फ खोक्या याचं घर जमीनदोस्त केल्यामुळे घर नसल्यामुळे न्याय मागण्यासाठी आपण अजित पवारांच्या भेटीला आल्याचं तेजू भोसले हिनं सांगितलेलं आहे। आमची मागणी अशी आहे, जे आमच्यावर ते सतीश आमच्या दिरावर जे गुन्हा झालेला आहे ते ढाकणे कंपनीचा, तर त्या दिवशी ते घरीच होते आणि घरी असताना ते कॅमेरा असताना त्या घराला ते घरीच होते असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। खोटा गुन्हा त्याच्यावर दाखल केला हे आमचं म्हणणं आहे। दादाला आम्ही आमची परिस्थिती सांगितली। दादा म्हणले आम्ही कलेक्टर साहेबाला आता हे निवेदन तुम्ही मला दिलंय, मी कलेक्टरला सांगून खरी परिस्थिती काय आहे ते कारवाई करायचं मी सांगतो। दादा म्हणले खरंच तुमच्यावर जर अन्याय झालेला असला तर मी तिथं सांगतो सगळ्यांना, आता फोन लावतो कलेक्टरला, तिथं कारवाई करायचं सांगतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।